माझ्या वडिलांची मिराशिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा उपवास पारणे राखिला दारवंटा केला भोगवटा आम्हा लागी वंश परंपरा दासमी अंकित तुका मोकलिता लाज कवना मंत्र लाज कमी झाला उपवास पारणे राखिला दारवंटा ह्याच्यात थोडा वेळ केला भोगवटा आम्हा लागी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संदाच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुका या ज्ञान दीपा नमो सद्गुरु सचितानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णगिरी जगद्गुरु तुकोबाऱ्याच्या अभंगातून वडिलांच्या परंपरेविषयी स्वाभिमान व्यक्त करतात विडवल एका भाग्यवान वडिलांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आजची ही शिवा हे समस्त जगताप परिवारानं आयोजित केलेला मॉनिटरला आवाज हा अन्नदानाचा आणि ज्ञानदानाचा भव्य दिव्य सोहळा विडवल आपल्या गावातील समाजकारणातील राजकारणातील सामाजिक क्षेत्रामध्ये ज्यांचं विशेष योगदान होतं असे आदरणीय वैकुंठवासी शिवाजी अप्पा जगताप अप्पांचं हे प्रथम पुण्यस्मरण अर्थात वर्षश्राद्ध त्यांचा संपूर्ण जगताप परिवार त्यांचे दोनही चिरंजीव आदरणीय विकास शेठजी जगताप आणि दुसरे त्यांचे छोटे बंधू सचिन शेठ जगताप हे रामलखनची जोडी अत्यंत या घरामध्ये आई वडिलांचे विचार एकत्रित घेऊन चालणारा हा परिवार आईसाहेब आदरणीय पद्मिनीताई त्यांची सुद्धा या ठिकाणी विशेष उपस्थिती आहे आणि ह्यांनी जो उद्योग प्रारंभ केला त्या उद्योगाला नाव दिले शिवपद्मिनी म्हणजे आईच्या आणि वडिलांच्या नावातून सुरू झालेला त्यांच्या आशीर्वादानं प्रारंभ केलेला हा व्यवसाय आणि त्या व्यवसायामध्ये यशाचं टोक गाठल्यानंतर सुद्धा आई वडिलांना न विसरणं ही महाराष्ट्राच्या मातीच्या विचाराचं वैभव आहे विडवलं आई वडिलांच्या संयुक्त नावानं हा व्यवसाय प्रारंभ केला आणि अनेक क्षेत्रामध्ये त्यांची क्रांती आहे मोठा परिवार आहे पण सगळ्यांना सोबत घेऊन विकासदादा असतील सचिन भाऊ असतील ही सर्व मंडळी सगळ्यांना सोबत घेऊन आणि एक वाक्य सांगतो असे कार्यक्रम करण्यासाठी नुसता पैसा असून जमत नाही हे कार्यक्रम करण्यासाठी वाघाचं काळीज असावं लागतं हे मान्यच करावं लागेल इतका ताकद लावून त्यांनी कार्यक्रम आयोजित केला आणि टिपका यायला सुरू झाल्यावर मला म्हणले माऊली आता कसं करायचं बा म्हणले काळजी करू नका ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा ज्याच्या जीवनात खरी सेवा आहे त्याच्यासाठी निसर्गाला सुद्धा थांबावं लागतं मी म्हणतो सुरुवातीला थोडा पाऊस आला म्हणजे निसर्गाने वरुण राजानं सुद्धा यांच्या पुण्यतिथीला आपणवर पुष्पवृष्टी केली असं म्हणायला काय हरकत नाही विडवलं आता निसर्गाने साथ दिली तुम्ही फक्त मला साथ द्या हातानं टाळीन मुखानं नाम प्रसन्न बसा थोडा थोडा शितोडा येऊन गेलाय असं मंगलमय वातावरण झालंय प्रसन्न ईशीची गरज नाही नाही सुरेश भाऊ आमचे आलेत परमार्थामध्ये त्यांचं विशेष योगदान आहे असे आमचे सूरज भाऊ त्यांचे सुद्धा या ठिकाणी विशेष उपस्थित आहे गाडगेनाथ महाराजांवर विशेष प्रेम करणारे त्यांचे परंपरा जपणारे आज पंढरपूरवरून या कार्यक्रमाला ज्यांचे विशेष उपस्थित आहेत आमचे कृष्णात महाराज कोळेकर तेही उपस्थित आहेत त्यांचे बंधू आमचे माऊली महाराज तेही उपस्थित आहेत या परिवारानं ही जी माणसं कमवली आपल्या तालुक्यातून मला बरेच फोन आले ना अजून बरीच माणसं येणार होती पण हे पावसामुळे थोडा व्यत्यय आल्या कारण तरी सुद्धा एवढ्या पावसाचा सुरुवातीला व्यत्यय येऊन सुद्धा तुम्ही एवढ्या बहुसंख्येने उपस्थित झाला तुम्हीच तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा नाही तर लोक काय घर सोडित येतोय लोक लय आळशी झाले ते सध्या कुठंच माणसं एक होत नाही जत्रेत बी नाही यात्रेत बी नाही सभेला बी पैसे देऊनच आणावं लागतात ती परत बोंबात त्यात 500ने ठरलं होतं आणि 300नेच दिलं हे तर हाय का कुणाला पैसा गावची लाईट गेली पावसाचं येईन का वाढन का ह्याचा भरवसा नाही पण तडातड महिला मंडळ निघाले तिकडून वाटाने माता मावल्या चलत होत्या पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त आहे म्हणून तुम्हाला सरकारनं पगार सुरू केला लाडक्या बहिणींना तुम्हालाच खरी पार धर्म तर तुम्हीच टिकवलाय म्हणून तुमची खरी संप्रदायाला गरज आहे विठ्ठल हा दानशूर माणसं असावे लागतात आज काल दिवसभर अन्नदान या ठिकाणी संपन्न झालेला आहे आज एवढा भव्य दिव्य कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्व नामांकित गायक वादक मंडळी एवढं सुंदर कार्यक्रमाचं नियोजन नुसता पैशावाली लई तो पण एक वचवाक्य सांगतो असे कार्यक्रम करण्यासाठी माणसं भाग्यवान असावं लागतात भाग्यवंत घरी भजन पूजा भाग्यवंत घरी भजन पूजा
जाऊ द्या. त्याची वाट बाहेर लागून, त्याची वाट बाहेर लागून, त्याची वाट बाहेर लागून भाग्यवंता घरी भजन पूजा. भाग्यवंता घरी भजन भाग्यवान माणसं असावी लागतात. आई वडिलांच्या कष्टाची जाण असावी लागते. वारकरी संप्रदायाचे संस्कार असावे लागतात. कुटुंबामध्ये इके असावे लागते. त्याच वेळेस दारापुढे टाळ वाजवतो विठ्ठल. अशा या दोनही बंधूने आणि दुसरे त्यांच्या एक भगिनी आहेत. एक कन्यारत्न असा हा परिवार आपल्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ एवढा सुंदर कार्यक्रम आयोजित केला. जन्म आहे त्याला मृत्यू ठरलेला हे प्रत्येकाला माहित आहे. बसणाऱ्यापैकी कोणाला माहित नाही मरण येणार नाही, सगळ्याला माहित आहे. उपजेते नाशे नासले ते पुनरपे देशे हे गटिका यंत्र जायचे परिभ्रमेगा. घड्याळाचा काटा 1 2 3 4 12 परत 1 2 तसा जन्म मरणाचा फेरा हव्यातपणे चालू आहे विठ्ठल. जन्माबरोबर नीट आहे, इको कमी करा आता बोलताना गायन करताना. जन्माबरोबर मृत्यू हा फ्री भेटत असतो. फ्री म्हणले कस काय? पकवाज घेतला की गट्टा फुकट आहे. प्रसाद महाराज पकवाज घेतला की गट्टा फुकट, पिठी घेतली भाता फुकट, माई घेतला वायर फुकट, शर्ट घेतला खिस्सा फुकट, बिस्लरी घेतली टोपण फुकट, गाडी घेतली टिपणी फुकट, जन्म घेतला मृत्यू फुकट. येणार एक म्हणला मला नको वाटतंय, तुला काय वाटतंय ह्याला किंमत नाही. इथं यमाला काय वाटतंय त्याला, त्याच्यामुळं हा देह जाणार आहे आणि याला काळ खाणार आहे. देह जाईल जाईल देह जाईल जाईल देह जाईल जाईल देह जाईल देह जाईल जाईल याशे काळोबा खाईल. जाणारे मायबाप ह्याला काळ खाणाऱ्याच्या काळाची सत्ता आहे. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. पण एक वाक्य सांगतो, घरातली एखादी व्यक्ती गेल्याच्या नंतर त्या कुटुंबावर किती दुःख, जेव्हा स्वतःवर प्रसंग येतो त्यावेळेस दुःख कळत असतं. आज या परिवाराकडे सर्वस्व विश्व मुठीत घेण्याची ताकद आहे, पण बाप नसल्याचं दुःख आहे मायबाप. आणि बाप हा घराचा आधार असतो. आई हे घराचं मांगल्य, बाप हे घराचं अस्तित्व आहे. छोटी संकट झेलण्यासाठी जीवनामध्ये आई असावी लागते, पण पहाडासारखी संकट झेलण्यासाठी हिमालयासारखा बाप असावा लागतो. विडवलं
कशासाठी कमवतो बाप? आयुष्यभर आपाने जेवढं कमवलं तेवढं सगळं मुलाला दान देऊन टाकलं. बाप करी जोडी लेकुराची ओढी, आपुली कुरवंडी वाळवणी, एकाएकी केला मिराशीचा धनी, कडे वागवणी भार खांदी. अंगा खांद्यावर मुलाला खेळवतो आणि सगळं विश्व मुलाच्या नावावर दान करून टाकतो. मुलाविषयी निस्वार्थ आणि टोकाचं प्रेम हे बापाचं असतं माय बाप. आणि बाप नसल्याचं दुःख छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा जाणवलं बरं का. 6 जून 1674 रोजी छत्रपतींचा राज्याभिषेक पार पडला. शिवाजी महाराज हसले नाही, आईच्या कुशीमध्ये जाऊन रडले. आईने विचारलं, राजे रडतात. आईच्या कुशीमध्ये जाऊन रडल्यानंतर आई साहेब म्हणतात, बाळा राजानं रडलं तर प्रजेनं कुणाकडे न्याय मागायचा, इको कमी ठेवा बोलताना. छत्रपती म्हणतात, आई तुझ्या स्वप्नातलं स्वराज्य निर्माण केलं, मॉनिटरला आवाज द्या मोकळा. हे विश्व निर्माण केलं माझ्या तानाजीनं बाजीनं यसाजीनं प्राणपणा लावून हे एवढं वैभव निर्माण केलं. 32 मन सोन्याचं शिवासन, काशीवनं ब्राह्मण, 5 गंगेचं पाणी, लाखो लोकांचं अन्नदान. एवढा मोठा सोहळा रायगड किल्ल्यावर पार पडला. पण आई हा सोहळा पाहण्यासाठी तुझ्या कंपाळचं कुंकुमा जे माझे वडील असते तर त्यांना किती आनंद झाला असता. महाराष्ट्राचा राजा होता पण बाप नसल्याचं दुःख अंतःकरणामध्ये कायम टोचत राहिलं. तसं विकासदादांकडे, सचिन भाऊंकडे आज हे सर्व आहे, विश्व मुठीत येण्याची ताकद आहे, पण बाप नसल्याचं दुःख आहे विडवलं. आनंद ह्या गोष्टीचा आहे. जोपर्यंत बाबा होते तोपर्यंत त्यांची उत्तम सेवा केली आणि गेल्यानंतर सुद्धा आपल्या शास्त्रानं जी सेवा सांगितली ही सेवा दोनही बंधू अत्यंत योग्य पद्धतीने पार पडतात. हे खरं धर्माचं भूषण आहे विडवलं. आणि हे अशा घटना घडण्यासाठी बापाचे संस्कार महत्वाचे असतात. मायबाप ज्या घरातला बाप वजनदार आहे ना त्याचं कुटुंब वायात जाऊ शकत नाही विडवलं. सगळ्या संतांच्या परंपरा बघा तुम्ही, डायरेक्ट संत महात्मे असे कोणाच्याही पोटी जन्माला आले, त्यांचा बाप, त्यांचा आजोबा, त्यांचा पंजोबा त्यांच्या परंपरेमध्ये वजनदार माणसं हरिभक्त होऊन गेलेत. म्हणून ज्ञानोबा, तुकोबा, नाथ महाराज आदी करून सगळे संत त्या परंपरे जन्माला आलेत. ज्ञानोबा त्याच परंपरेत का तर ज्ञानोबारांचे पंजोबा मराठवाड्याचे चीफ होते त्या काळात बरं का, मराठवाड्याचे प्रमुख. त्यांच्या सहीशिवाय मराठवाड्याचं पान हलत नव्हतं. असे राजघराण्यात ज्ञानोबा जन्माला आले म्हणून राजयोगाचा ग्रंथ ज्ञानेश्वरी त्यांनी लिहिला विडवलं. का परंपरा वजनदार आहे. हरिहर पंत, शुद्धपन पंत, त्र्यंबक पंत, गोपाळ पंत, गोविंद पंत, त्र्यंबक पंत, विठ्ठल पंत, ज्ञानोबा आहे. ज्ञानोबारांची परंपरा वजनदार आहे. नाथ महाराज त्याच परंपरेत का आले तर भानुदास महाराज त्यांच्या कुळात नाथ महाराज जन्माला आले. भानुदास महाराज, सूर्यनारायण, चक्रपाणी, मग नाथ महाराज. तुकोबाराय म्हणतात मी वारकरी झालो माझे पुण्य नाही, परंपरा वजनदार आहे. विश्वंभर बाबा, हरी, विठोजी, पदाजी, शंकर, कानोबा, बोल्लोबा, 8वी पिढी जगद्गुरु तुकोबाराय. 8 पिढ्या पंढरपूरची वारी केली. भगवंता तुझ्या चरणाची सेवा करणं माझ्या वाडवडिलाची परंपरा आणि ती परंपरा आम्ही पुढे चालवतो अभंगाच्या पहिल्या चरणात.
देवाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबराय सांगतात, स्वाभिमान आहे माझ्या वडिलांची मिराशी गा देवा. मिराशी म्हणजे ठेवा. काय करून ठेवलं आमच्या वाडवडिलांनी? तुझे चरण सेवा पांडुरंगा. जसं तुकोबरांना त्यांच्या परंपरेविषयी स्वाभिमान आहे, तसं आज या दोनही बंधूंना आपल्या वडिलांनी जे विश्व निर्माण केलं त्याचा स्वाभिमान आहे. माझ्या वडिलांची मिराशी गा देवा. त्यांनी हे विश्व निर्माण केलं आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांच्याच विचाराने दोनही मुलं मार्गक्रमण करतायत. मायबाप, माझ्या वडिलांची मिराशी गा देवा. मिराशी काय सेवा केली? तुझे चरण सेवा पांडुरंगा. तुझ्या चरणाची सेवा करणं हे माझ्या वाडवडिलाची परंपरा आहे. विडवलं वडिलांविषयी स्वाभिमान आहे म्हणूनच एवढा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलाय. आणि पुण्यस्मरण आपण करतो यात नवल नाही. तुकोबाने सुद्धा त्यांच्या वडिलांचं श्राद्ध अत्यंत थाटामाटामध्ये संपन्न केलंय बरं का. ऐका, आधी दिहुतलं पुण्यस्मरण सांगतो आणि मग वडगाव हवेलीतलं सांगतो. विडवलं तुकोबारायांचे वडील बोल्लोबा महाराज निष्ठावंत वारकरी. आणि त्यांची पुण्यतिथी अगदी 2 दिवसासमोर पुढे आलेली. इकडे आवाज द्यावं, सगळा वरच आवाज आहे. हॅलो, जिजाऊ माऊलीचं तुकोबाऱ्यांचं जेवण चालून जेवण करता करता जिजाऊ आईसाहेब तुकोबारे म्हणतात, महाराज 2 दिवस आपल्या बाबांची पुण्यतिथी आहे. अन्नदान करा, ज्ञानदान करा, पिंडदान करा, वारकरी बोला, भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित करा. नीट ऐका, पुण्यतिथी कोणाची? सासरे बुवाच्या. आनंद कोणाला? सुनला. अशा सुनबाई ज्या कुटुंबात आहेत त्याच दारामध्ये असा वारकऱ्यांचा मेळा जमत असतो. तुकोबारे मला काळजी करू नको, भव्य कार्यक्रम करू. जर रामेश्वर शास्त्र्यांचे कीर्तन 14 टाळकरी रते महारातील लोकांना निमंत्रण दिलेली. पण अडचण अशी निर्माण झाली, ज्या दिवशी वडिलांची पुण्यतिथी आहे तुकोबाराय पहाटे झोपेतून उठले, इंद्राणीवर गेले, काकडा सुरू केला. आज आपल्या वडिलांची पुण्यतिथी आहे हेच तुकोबाराय विसरून गेले. तसेच भंडारा डोंगराव गेले भजन करत. मला असं कसं काय घडलं? त्यांची अवस्था कशी? असो आयसा कोठे आठवची ना, असो आयसा कोठे आठवची ना, देही पावे गाई वागे बसो सर्व सुख झालो सर्व आसवाईसा कोटी आठवची नाही. त्याच्यातून वाढर देहीचं विदेही भोगो दशा. देहावर उदास आहेत, इको कमी ठेवता. ते भक्ताची यादीत 1 नंबरला आहे. तुकोबारे गेले भंडारा डोंगरावर. जिजाऊ आई साहेबाला टेन्शन आलं, म्हणले महाराज कसं काय अजून येणं? वडिलांचं पुण्यस्मरण तुकोबाराय तर भंडारा डोंगरावर गेले. देवाने विठ्ठल उडी टाकले, तुकोबाऱ्यांचं रूप धारण केलं. नीट ऐका, दिहू नगरीत प्रवेश केला. गाडी गावात शिरली की पारावल्या मंडळींचं डोळं फिरायला लागलं. हे पारावलेले भयानक असतात बरं का. फक्त गावचं कुटानं ह्याचं असं झालं त्याचं तसं बरं. तुझी बघ ना, लोकांची कवर चर्चा करतो र. आणि गप्पा तर इतक्या मोठ्या लहान. अमेरिकेत हे चालेल, जपानमध्ये रानात गावात उगालं ती काढ ना. अमेरिकन जपान त्या लेवलचे लय पडले. इको कमी ठेवा, त्या लेवलचे लय पडले ते समस्या सोडवायला. आपली लेवल काय, आपण गप्पा कुठल्या आणतो. ही पारावलेले भयानक असतात. स्वतः माळ घालीत नाही, घातली त्याची टिकून देत नाही. एखादा गेला वारीला आला माळ घालून गप माराव का नाही, त्याला टोचून बोलणार. थापला काय बोका, रेटला काय गंध, घातली काय माळ, भेटला काय इठ्ठल. इतका सोपा आहे का इठ्ठल? योग्याच्या धाने देताना तुडशीन तुला एकदा वाऱ्याला जाऊन भेटन का? पण ही पारावली. आता या जगताप परिवाराने इतका सुंदर कार्यक्रम आयोजित केला तरी काय कांच्या डोक्यात गणगण असन. कशामुळं केला असन? बार करू नको पण जळू नको ना. तुला नाही करणं होत तर करू नको, काय अडचण नाही. तू असेच आई बाबा होतं तर बी तो त्रासच दिला आणि गेल्यावर बी ते वरून तुला शेपच देणार, आशीर्वाद नाही देणार. पण जे करते त्यांना तरी नावं ठेवू नको. विळवलं समाजात जास्त डोकं लावणाऱ्याची संख्या वाढली की खऱ्या माणसाला त्रास आहे बघा. आम्हाला मी काय काय प्रश्न करतात, कीर्तन करताना धोतर का घालता, मग काय बरमुड्या करू का? तू तर झाला उघडा, आम्ही थोडाफार धर्म जपतोय, जपू दे ना. एक मला जेवताना ताटाच्या कडेने पाणी का फिरी होता, म्हणलं मुंग्यात येऊ नाही म्हणून.
येड्याला येड्यासारखंच बोलावं लागतं ना, तर शहाण्याला मूर्खाच्या तुकोबराय म्हणे मी ठग भेटला की महाठकासारखं वागत असतो. हा आता आज जो आपण त्यांना नैवेद्य दाखवलाय, हा नैवेद्य त्यांच्यापर्यंत पोहोचतो, हा शास्त्राचा सिद्धांत कित्येक प्रमाणात देईन तुम्हाला. पण ज्याचा शास्त्रावर विश्वास नाही, तो कीर्तन संपल्या मला एक जण भेटला, मला हिथं दाखवलेलं नैवेद्य तिथं पोचतोच कसा, हालून द्या ना मला ते उत्तर द्या. हितला नैवेद्य तिथं कस काय पोचतो, मृत्यू लोक कुठं, पितृलोक कुठं, कनेक्शन होतं कस काय. म्हणलं सोपं सांगतो तुला, आधुनिक भाषेत ऍक्टिव्ह लेटेस्ट. तुझ्याकडे मोबाईल आहे का? मला आहे, काढ. मुंबईला मित्र आहे का कोण? म्हणला आहे ना, जवळचाच आहे, जीवलग. लाव फोन. 1 मिनिट बोलल्या म्हणलं ठेव फोन. तू कुठं आहे? म्हणलं कराडमध्ये. फोन कुठं लावला? मुंबईमध्ये. म्हणलं तो माणूस तुझ्यापाशी आला का नाही, तू त्याच्यापाशी गेला का नाही, तुमच्या दोघांचा संवाद कस काय झाला? तो म्हणला ते अदृश्य रेंज आहे. म्हणलं मग ही सुद्धा अदृश्य रेंज आहे. भाषा लक्षात येते का बघा. मोबाईल माणसाने निर्माण केला तरी रेंज दिसत नाही, पण भाषण होतंय ना कुठेही. जगातला माणूस व्हिडिओ कॉलवर बोलू शकतोय मायबाप, माणूस आपल्यापाशी नाही, पण रेंज आहे ना. तसं पितृलोक आणि मृत्यूलोक ह्याचं सुद्धा कनेक्शन आहे. हे देवाचा कायदा आहे बरं का. देवाचा कायदा माणसाच्या कल्पनाच्या बुद्धीच्या पलीकडला आहे. जिथं आपली सगळी बुद्धी संपते तिथं देवाची सुरू होते मायबाप. हितला नैवेद्य तिथं पोचतो आणि नुसता पोचत नाही. आजचा कार्यक्रम आपण जर स्वर्गातून पाहिला ना, आमच्या विकास दादावर, सचिन भाऊवर, ताईंवर इतके प्रसन्न होणार की त्यांच्या सुद्धा डोळ्यातून आनंदाच्या धारा लागल्यास बस माझी गुस पवित्र झाली. आणि सात्विक विचाराची मुलं माझ्या पटी जन्माला आले. मी गेल्यानंतर सुद्धा एवढा हजारो लोकांच्या समवेत माझं पुण्यस्मरण केलं, त्यांच्या सुद्धा डोळ्यात आनंदाच्या धारा लागली असते. आणि हा सोहळा पाहून तुकोबाराय म्हणतात स्वर्गातले पुरुष सुद्धा आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते. फार महत्वाचा शब्द आहे. कल्याण इच्छिती व्हावी कुळा. ज्यांना पितरांचा आशीर्वाद भेटला त्यांच्या 8 पिढ्या धोका नाही हो. आणि ज्यांना पितरांचा आशीर्वाद नाही भेटला ते म्हणतात आम्हाला पितृदोष लागला. मग नारायण नागबली जा त्र्यंबकेश्वरला फिर, तिकडे नाशिकला 1,00,000-1.5 लाख मातीत घाल का. हाय तर सेवा नाही ना केली, पितृदोष. विठ्ठल त्यांचा दोष घ्यायचा नसल, त्यांचा आशीर्वाद घ्यायचा असेल तर असे कार्यक्रम करावे लागतात. विठ्ठल आपाज आशीर्वाद देणार त्यांना सुद्धा. काय अजून ह्याच्यापेक्षा काय असतं माणसाच्या जीवनात सार्थकता. अरे मुलं चांगली निघणं, सुनबाई चांगल्या भेटणं, धर्मपत्नीची आपण गेल्यानंतर परिवारानं काळजी घेणं, ह्याच्यापेक्षा माणसाच्या ही तृप्ती माय बाप. आणि ते माणसं कॅमेरावाले मध्ये मध्ये करू नका बरं. एकदाच या सगळे फोटो घेऊन टाका कोपऱ्याने. मध्ये एक तर लिंक लागा नाही तुम्ही परत विडल विडल म्हणे पितृ आशीर्वाद देती. कल्याण इच्छिती व्हावी कुळा. संपूर्ण कुळाचं कल्याण होणार. तू म्हणताना अगोदरच भरपूर आहे, अजून होणार. आता कल्याणाला काय कमी. तिकडे मीनाक्षीला दुकान सोन्या चांदीचं,
कराडला इकडं परत स्लायडिंगचं सप्लायर, प्रत्येक क्षेत्रात. पण कष्ट आणि नीतिमत्ता आहे. लक्ष्मी कोणाच्या वगैरे राहत नाही बरं का. बरेच जण कण त्यात पैसा माझ्याकडे कसं काय ना, तुझं आळशी तोंड सांगतं तुझ्याकडे काय आहे ना पैसा. एक जण मला माझ्याकडे पैसा आला ना मी खूप काय करीन. अरे पैसा म्हणा तू काहीतरी कर तरच तुझ्याकडे येईल. विडवलं घाम गाळला आणि यश मिळलं नाही घडण का. अरे साधना करा, साध्य मिळणार. कष्ट आहे, जिद्द आहे, मेहनत आहे, चिकाटी, वडिलांच्या आईंचे संस्कार आहेत आणि प्रत्येक क्षणी तंतोतंत नियोजन आहे. त्याच वेळेस लक्ष्मी कृपा करत असते. विठ्ठल त्याच्यामुळं हा सुंदर कार्यक्रम आयोजित केला या परिवाराने. तरी काय काय प्रश्न असतो कशामुळे केला. आणि तुम्ही एक वाक्य सांगा, तुम्ही किती चांगलं जगा, 40% माणसं तुमच्या विरोधातच असतात. त्यांचा लय लोड घ्यायचा नाही. आम्हाला तरी कुठे नीट बोलत येते. मी परवा सकाळ सकाळ कीर्तनाला नाही गेलो, चौकात एक जण भेटला, जय हरी. मी म्हणलं जय हरी, ओढू ना बोलताना जय हरी. मी म्हणलं रामकृष्ण हरी. ते म्हणा माऊली कुठं आहे आज खेळ. अरे आम्ही काय जंगली रमी खेळतोय का काय, खुशाल खेळ म्हणतात. पण मी सुद्धा म्हणलं हा सुद्धा खेळ आहे. खेळ मांडीला वाळवंटी बाई, नाचती वैष्णव बाहेर. हनुमंतराय सुद्धा खेळाडी. खेळया माझी हनुम्या शान, हनुमंतराय. हनुमंतरायांचा कोणी हात नाही धरायचा खेळाच्या बाबतीत. रावणाची दाढी जाळली, त्याच्या गावात जाऊन काही हो कमी खेळ केलाय का. पण एवढी ताकद का होती अंजनीच्या तपासाठी. महारुद्र आली पोटी. अरे अंजनी मातेचा दुधाचा थेंब दगड पाडला तर धडदिशीन दगड फुटत होता. दुधात ताकद आहे. आता आईचं दूध राहिलंय का. आता बाटली जन्मल्यापासून बाटते तर शेवटपर्यंत बाटलीच, फक्त टोपणात बदल होतो. रबरचं जातं आणि पत्र्याचं येतं. हा आणि एकदा मोठ्या बाटलीचा नादा लागल्या ते आम्हाला सुद्धा आवरत नाही. 100 गांधावाल्याचं एक पेताट हरिपाठ बंद पडतं. बंद करा हरिपाठ. गांधावाले गायला ऐकायचे तर आम्हाला माहिती. त्यांच्या दमा असेल तर त्यांनी पिऊन दाखवावा. त्याच्यासाठी माळा घातल्या का आम्ही. पिऊ नका, व्यसन करू नका. व्यसन फॅशन वाईट वक्त दिसन तिथं खाली बसन, ह्याच्यात काय भेटन. गुटखा खाला तोंड फुटून, दारू रुपयाला लेवर फुटन, चांगल्या कामाताला बंधन तुटन. मित्रमंडळ चांगले ठेवा नाही तर सुरुवातीला पास्त्यान ताडी, तुमची ओळख त्यांना आडी. दारूस लावताना गोडी, इकावं लागन महाडी. इकली गाडी, बायकोची जीर्ण झाली साडी. यार लावणार तर दारूला काडी, धरण्यानं तुकोबाची जोडीन, मग कळण परमार्थाची गोडी. वाजवा टाळ्या जरा जोरात हा ना. हा टाळ्याला काय टोल नका का GST या होय. मोकळं बसा ना. एक माझ्या कीर्तनात टाळ्याच वाजत नव्हता. म्हणलं का टाळ्या वाजा ना. तो मला माझ्यावर कर्ज आहे, मग आम्ही फेडाव का काय. बोंबलत फिरला मूर्खा. येत्यात किती जात्यात किती हिशोब ठेवू ना. बुद्धी घाण ठेवली, हिशोब ठेवू ना. तुका म्हणे ताळान त्याची नाही अवकाळा. 10 कमान 5 खर्च करा, होईन का कर्ज. आणि जरी एखादे असले तरी टेन्शन घ्यायचं नाही. होऊन दे कर्ज. ज्याच्यावर कर्ज तेवच खरा मर्द. कर्जावाली म्हणताना आता शिका आधार भेटणार. होऊन दे कर्ज. फिटलं तर फिटलं. निमा अर्ध पोरगा आहे ना मर्द. परत भरायचा अर्ज काढायचं कर्ज, पण मोकळं बसायचं आयुष्यात. विठ्ठल तुकोबाराय भंडारा डोंगराव गेले. तुकोबारायांच्या वडिलांचं पुण्यस्मरण. देव तुकोबाराय झाले. देहू नगरीत प्रवेश केला आणि गावात चर्चा सुरू झाली. म्हणजे तुकोबारायांनी किराणा मला आणला. हिथं आपला मूळ विषय चाललाय बरं का. माझ्या वडिलांची मिराशी गा देवा.
ही मुद्दा सोडायचा नाही. गावात चर्चा करणारा एक ठराविक वर्गच असतो मायबाप. आणि मी तर तुम्हाला खरं सांग का, चर्चा करणाऱ्या माणसाला सरकारनं पुरस्कार दिला पाहिजे. का? अहो काम लय चोख करतात ना. आपल्या गैरहजेरीमध्ये आपल्या नावाचा जे जे करतात आणि रुपया बेपगार न घेता फुकट प्रसिद्धी ना. बरं तुम्ही हजर असू नसू तुमचं महाग जे जे कार चालूच आहे ना त्यांच्या मुखातून. तुमच्या पश्चात तुमचा जे जे कार्य करणं. त्याच्यामुळे निंदा सुद्धा झाली पाहिजे. निंदा उशिकी होते जो जिंदा होते. हे जिवंत माणसाची निंदा आहे. आणि मी तर स्पष्टच सांगतो, माणसानं आयुष्यात कमीत कमी एवढी तरी प्रगती करा की कमीत कमी 2 माणसं तरी आपल्या जळली पाहिजेत. जास्त नका मोठं हो तुम्ही, नाही जमलं, पण कमीत कमी 2 तरी आपल्या प्रगतीवर जळावेत एवढं तरी विश्व निर्माण करा. विठ्ठल गावात चर्चा. तुकोबाराने किरणा माल कस काय आणलाय? एक जण म्हणला त्यांच्या वडिलांचं पुण्यस्मरण अख्ख्या देहूगावला अन्नदान आहे. तुकोबारा तर भंडारा डोंगरावर आणि देवच तुकोबारा झाले. हा विषय लक्षात ठेवा बरं का. जिजाबाईचा आनंद मॉनिटर लावा. जिजाबाईचा आनंद गगनात मावना इको कमी ठेवा. आणि सकाळच्या सत्रातलं कीर्तन 10 ते 12. ज्या त्या भागात वेगवेगळे परंपरा. कुठं दुपारी असते, त्या मराठवाड्यात 1 ते 3 असतात कीर्तन. काय भागात रात्रभर कीर्तन आहेत. एकाचा अभंग 8 कीर्तन असते. ज्या भागात आता हे संध्याकाळचं सकाळच्या सत्रातलं कीर्तन. आणि कीर्तन सुरू झालं पण तुकोबाऱ्यांचं कीर्तनात लक्ष नाही. बाकीचं नियोजन, पाहुण्याची व्यवस्था, अन्नदानाचं नियोजन. जिजाबाईला विशेष वाटायचं. ती म्हणायची तुकोबाऱ्यांना कीर्तन म्हणल्या दिवस कळत नव्हता, रात्र कळत नाही. आज तुकोबाऱ्यांचं कीर्तनात कसं काय लक्ष नाही. तिला वाटायचं सासऱ्याच्या पुण्यतिथी दिवशी माझ्या मालकाला संसार कसा करायची ह्याची अक्कल आली. ती म्हाताऱ्याच्याच फोटोच्या पाया पडायचे. बाबा तुमची कृपा झाली आणि तुकोबाऱ्यांना संसाराची किंमत कळाली. काय आज पळापळ करते ते असं संसाराला चिकटून ठेवा, महिन्याला पुण्यतिथी घालीन. म्हातारा फुटूतून हसायचं म्हणायचं अगं आवले ते तुझा मालक नाही, तो जगाचा मालक या. पण मी सांगायचं जर फुटूतून बाहेर आलं तर टाळकरी थांबणार नाहीत म्हणून मला बाहेर येता येणार. अहो बोलोबा महाराजांच्या पुण्यतेला देव आले आणि आमच्या शिवाजी आप्पाच्या पुण्यतेला देव नाहीत आले. आजही या ठिकाणी हे भव्य दिव्य कीर्तनाचं आयोजन केले. याही पुण्यस्मरणाला भगवंताचा आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही. जे ते कीर्तनाची जागा किंवा माझे भक्त गाते जे ते नारदा मी उभा ते ज्ञानोबाराय सांगतात तयापाशे पांडवा हरपला मेघे वसावा देत नाम घोष बरवा कीर्ती माझा. याही पुण्यस्मरणाला भगवंताचे आशीर्वाद मिळणार. कीर्तन संपलं, वारकरी जेवाय बसले. तुकोबारांनी पात्र वाढायला सुरुवात केली, पदार्थ वाढायला सुरुवात केली. बाकीचीच पळापळ, जेवणाचं नियोजन. कोण? देव भक्ताच्या घरी काम करताना ते लाजत नाही. असे भक्ताचे घरी कामे न सांगता करी, न सांगता काम करतो. पैसे देऊन माणसं कामाला मिळणार मिळतात का माणसं? एक जणाला 40,000 रुपये काय शेट कर महिना ठरला. 40,000 शेटने सांगितलं का मग नीट करावं लागतं. हे मला नीट करतो पण माझ्या 2 अटी तुम्हाला मान्य करावं लागतं. काय?
पहिली आठ मला झोपीतून उठलं की जेवायला लागतं दिलं, आणि दुसरी आठ मला जेवलं की झोपावं लागतं. किती हाणला पाहिजे तुम्हीच सांगा ना ह्याला. म्हणजे उठला की ह्यो जेवतो आणि जेवला की झोपतो. मग ह्याला पगार नेमका झोपायचा आणि खायचा द्यायचा आहे का काय बुवा? काम कर ना, म्हणतो का काम केल्यावर? हा, कष्ट करावं लागेल. थाप मारा. देव भक्ताच्या घरी फुकट काम करतोय. कुठं काम केलंय? आवाज द्या, इको द्या. कावडीने पाणीच्या घरी चक्र पाणी वाहे. नाथबाबांच्या घरी देव कावडीनं पाणी आजही भरतात बरं का. आता षष्टी झाली. त्या नाथांच्या जुन्या वाड्यात रांजण आहे. आक पैठणगाव कळशीने पाणी वरती त्या रांजणात. रांजण भरत नाही. ज्यावेळेस भगवंत कोणाच्या तरी रूपाने येतात आणि त्या रांजणामध्ये पाणी वततात तेव्हाच रांजण भरतो. म्हणजे देव अजूनही काम करतो. मायबाप भक्ताचं काम करताना देवाला लाज वाटत नाही. साधा वया भक्ती काज नाही लाज भाविकाचे काज अंगी देव घरी काढी धर्माघरी उचिष्ट. अनेक भक्ताच्या घरी भगवंतानं कामं केलीत. वस्त मॉनिटर. त्याच पद्धतीनं तुकोबारायांच्या घरी तुकोबारा भंडारा डोंगरावून देव तुकोबाराच्या रूपात सगळं काम पार पडतात. संध्याकाळी 5-6च्या दरम्यान आवलेला म्हणतात. आवले भांडी वगैरे ज्याची आणली होती ते वस्तू आपापल्या ज्याच्या आहेत त्याच्या पोच करून येतो. हे तुकोबाऱ्या गावातून बाहेर निघले. ते ओरिजिनल तुकोबाऱ्या संध्याकाळी गावात शिरली. बघा आता वडिलांचं पुण्यस्मरण देवानं सगळं पार पडलं. आणि तुकोबांना संध्याकाळ झाल्या लक्षात आलं आज आपल्या वडिलांची पुण्यतिथी. तुकोबांना वाईट वाटू लागलं. कशाचं? आता जिजाबाई काय बोलून सांगता येत नाही. बरं पुण्यतिथी तिच्या वडिलाची नाही ना. हे बी मुद्दा आहे माझ्या वडिलाची. तिला आनंद आणि मला लक्ष नाही. वाईट वाटलं. घरात प्रवेश करणार. जिजाबाईनं घरात नसता आवाज टाकला. महाराज घरात येऊ नका, थांबा बाहेरच. तुकोबारामध्ये घरात बी घ्याय नका काय. महाराजांना बाहेर उभा केलं आणि आईसाहेब घरातून बाहेर आल्या आणि डायरेक्ट पंचारतीचं ताटण तुकोबारांची आरती सुरू केली. आरती तुकारामा स्वामी सद्गुरुदामा सच्चिदानंद मृत पाले दाखवी आम्हा आरती तुकारामा. आरती सुरू केलं. तुकोबारामध्ये आरती मुद्दा म्हणून करते काय नको. टुचून सांगितलेलं काम आपण ऐकलं नाही म्हणून. कारण महिलांची तत्व आपल्या लवकर डोक्यात येणार नाही. हा मालकाला वाटतं मालकीण्याचं माझे असले प्रेम आहे. तुमचा भ्रम आहे. त्यांचं खरं प्रेम त्यांच्या भावावर असतं. कोणत्या माता मौलीचं बघा तुम्ही. भावावर मालकापेक्षा जास्तच प्रेम. संसार बघा किती चिकाटीनं करतात. संसार करताना तेलातलं पैसे काढतात, मिठातलं काढतात, जिरीतलं काढतात, मोहरीतलं काढतात, नवऱ्याच्या खिशातलं काढतात, पैसे काढतात, गल्ला गोळा करतात, माहेरला जातात, साडी घेतात, नका गावाला सांगतात माझ्या भावानं घेतली. घेईन ना त्याला बिड्या वडा मिळाला ना तुम्हाला साड्या घ्या मोकळा का तेव्हा. रांग जाताना सांगत येतात खायचं एकाचं गायचं एकाचं. वरून मालकाला साडी दाखवते भावाने घेतली. ते बी म्हणतं छान आहे यार तुझाच माल आहे. इतक्या हुशार बहिणी तर बहिणी राहिल्या ना त्या लाडक्या बहिणी झाल्या. 12-12, 13-13 हजार रुपये घेऊन कीर्तनाला बसले तर ह्या सरकारचं फुकाटचं. इतक्या सोप्यात का ह्या बहिणी. एकाच हप्ता लेट झाला तर फार मरायला लागल्या होत्या. मलाच काय फोन करायच्या माऊली पुढच्या हप्त्याचं काय नियोजन आहे. आता म्हणलं मी मंत्रिमंडळात आहे का. त्यांचं मत म्हणलं अधिवेशन होऊन दे ना. त्यांचाच मेळ लागा नाही. त्यांची बी इतकी आल्यात जे आल्यात त्यांना कळा ना आपण कसं काय आलोय बो. आणि पडणाऱ्यांना काय काय विश्वास बसा नाही. इतकी कामं करून पडलो कस काय. ह्या लाडक्या बहिणीने काय कमी उलता पालत केली का महाराष्ट्राची. इतक्या सोप्यात का बहिणी ह्या लाडकी बहिणी. लाडका दाजी मेला कागद वागू
जाशी तू ये घरी जाशी तू, त्याला वाटत तेवढंच प्यायला पियला होत्या. दीड तुला कुठं महिन्याला पुरत असतात. तुझं वन डेचं टार्गेट आहे, मित्रमंडळी बसल्यावर 1.5 महिन्याला नसतात पुरत. आणि ह्या तुम्हाला रुपया सुद्धा येणार ना. त्यांचं त्यांच्या भावाला प्रेम येतं. हा असल्या ह्या बहिणीत, ह्या बहिणीचं भावा प्रेम असताना असावं. या बहीण भावाचं प्रेम आमच्या वारकरी संप्रदायाने जगाला शिकवले. मिथ्या कल्पना मागे सारा आवाज, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. हे मुक्ताबाईंना ज्ञानोबांना प्रेमाचा केलेला उपदेश, त्याला ताटीचे अभंग म्हणतात. प्रत्येक बहिणीनं भावाला सांगा, दादा तोच हो जगाला आनंद देणारा नंदाचा नंदन. आयुष्यामध्ये कधीच कोणाला फसवणुकीचं लावू नको चंदन. डोळ्याला कोणती मुलगी दिसली तरी तिला बहीण म्हणून करू वंदन. हेच बहिणीसाठी भावाचं खरं रक्षाबंधन. ज्या नजरेनं तो माझ्याकडे बघतो त्याच नजरेनं तो जगातल्या प्रत्येक बहिणीकडे बघावं. ही खरी भाऊबीज आहे मायबाप. नुसतं औक्षण करून होणार नाही, अंतकरणात परिवर्तन व्हावं यासाठी हे कीर्तन सोहळे आहेत. विठ्ठल तुकोबारायांची आरती सुरू केली आणि आरती झाल्यानंतर तुकोबारा घरात गेले की पंचारतीचं ताट संपलं की जेवणाचं ताट समोर आलं. तुकोबाराय म्हणले, मिटलं घड्या आता. इतकी सेवा जिजाबाई करते म्हणजे 100% काहीतरी गडबड आहे. आणि मग बोलता बोलता जिजाऊ माऊली बोलायला सुरुवात केलं. महाराज काय दिवसभर काम केले, वडिलांच्या पुण्यतिथीला तुम्हाला किती आनंद वाटा, हाताला हात आहे का पायाला पाय. तुकोबाराय म्हणे, मी तर भंडारा डोंगरा होतो, इथं कोण आलं होतं. तुकोबाराच्या लक्षात आलं पांडुरंगानं सोहळा पार पाडलाय. भगवंताला प्रश्न केला, माझ्या वडिलांच्या पुण्यतिथी दिवशी तुम्हाला काम करण्याची गरज काय होती. नीट ऐका. देवानं उत्तर दिलं, तुकोबाराय मी कुणाच्याही घरी तू रुपये घेऊन काम करायला मोकळा नाही, कुणाचा नौकर नाही. तुमच्या वडिलांच्या पुण्यतिथीला मी काम काय केलं. तुमच्यावर तुमच्या वडिलाचं ऋण आहे, पण माझ्या डोक्यावर तुमच्या 8 पिढ्या पंढरपूरच्या वारीचं ऋण आहे. आणि या वारीच्या ऋणाच्या वजातून मुक्त होण्यासाठी मी तुमच्या रूपामध्ये काम केलं. देव सुद्धा ऋणी केला राव, काय सेवा असन. म्हणून स्वाभिमान आहे माझ्या वडिलांची मिराशिगा देवा, तुझे चरण सेवा पांडुरंगा. मग देवाच्या डोक्यावर सेवेचं ओझं व्हावं अशी तुकोबारांच्या परंपरेनं नेमकी सेवा काय केली. अभंगाच्या दुसऱ्या चरणात, अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात काय सेवा केली. तुकोबाराय म्हणतात, माझ्या परंपरेनं उपवास पारणे राखीला दारवंटा. हे दुसरं चरण आजच्या दिवसाला तर लय फिट बसतंय बरं का. नीट आहे का, शब्दावर लक्ष द्यायचं. उपवास पारणे, उपवास कधी असतो वारकऱ्याला, एकादशीचा. आज काय हरिदिनी पवित्र एकादशी मायबाप. एकादशीच्या दिवशी पुण्यस्मरण होतं, ही सुद्धा योगायोगाचीच गोष्ट आहे बरं का. हो, आणि वारकरी निष्ठावान वारकरी जीव सोडल पण एकादश सोडणार नाही. विठ्ठल किती प्रेम आहे एकादशीवर.
अहो नामदेवरायांच्या घरामध्ये 14 माणसं, सगळ्याला एकादश. देवाने परीक्षा घ्यायचं ठरवलं आणि एका याचकाचं रूप धारण केलं. सामान्य वारकऱ्याचा नामदेवरायांच्या दारापुढे गेले, म्हणले महाराज जेवायला वाढा. नामदेवराय म्हणले मिळन तुला भगर, आमटी, खिचडी, केळी, सफरचंद, द्राक्षे, खजूर, शेंगदाणे. हे आज जे होतं ते सांगितलं बरं का आम्हाला. इतके पदार्थ होते आज. काय फराळाचं सुद्धा वारकऱ्यांना सुद्धा दाबून आणलं म्हण. हा म्हणले तुला मिळन, पण मी जे सांगितलं हे द्राक्षे हे मिळन तुला. नाही नाही म्हणला, तसला आपल्याला जमत नाही. आणि असतेत ना काय काय मूर्ख, त्यांना एखादं सुद्धा कळत नाही काय खावं हे सुद्धा कळत नाही. निदान एखादच तरी विडाल. ऐकणाराचा दोष नाही, खाणारे मूर्ख आहेत माहिती. आपल्याला अक्कल पाहिजे ना. दिवस एखादा तरी पवित्र एकादशी मायबाप. नामदेवराय म्हणले तुला वारकऱ्याची खिचडी भेटना, आमच्या घरी कुत्र्याला सुद्धा एकादशी म्हणले. मग तुला बघ बघ. ते म्हणा नाही ना मला भाकरीच पाहिजे. नामदेवराय मला मिळणार नाही. उपवास सांगतो, उपवास पारणे राखेला दारा म्हणतात. किती निष्ठा आहे मायबाप भगवत भक्ताची देवावरण या एकादशीवर. तो मला तुम्ही जर मला जेवण दिलं नाही तर मला इतकी भूक लागली मी इथं प्राण त्याग करेन. नामदेवराय म्हणले तू मेला तरी चालन, पण तुला बाकीचं मिळणार नाही. देवच होता तेव्हा सोंग घेतलं होतं, दिलं ना अंग टाकून, गडबडा गडबडा लोळायला सुरुवात केली. मातीचा नुसता फोपटा. नामदेवराय म्हणले काय झालं बाई एका एकी त्याला. जीव सोडला त्या वारकऱ्यानं पुढच्यानं. देवानं परीक्षा. बाकीचे तर शेजारी झाले ना गोळा. लोकांना तर फक्त वारकरी गावला पाहिजे कात्रीत. बघा गळ्यात माळ, पोटात. त्यांची ठरलेलीच वाक्य असतात. 2 रुपयाच्या ठोकळ्याला बुका थपला या लोकाला मारिता, टपाऱ्या माळा घातल्या. नामदेवराय म्हणले माझं काय चुकलंय, माझी निष्ठा आहे एकादशीच्या दिवशी. अहो पण हा सदग्रस्त मेला ना तुमच्या दारात, अग्नी संस्कार द्यायचे आणि तुमच्यामुळे मेला. तुम्हाला सुद्धा जिवंत राहण्याचा अधिकार नाही. बघा कायदा तवा बी तसलाच कायदा होता ना, आता बी तसलाच आहे. खऱ्याला कुठं किंमत आहे. काय नामदेवरायांची चुकी. नामदेवराय म्हणले त्याच्या चितेमध्ये मी सुद्धा अग्नी प्रवेश करणार, पण एकादशीचं व्रत मोडणार नाही. बघा निष्ठा. चिता रचली, चितेला आग लावली. नामदेवराने 3 प्रदक्षिणा मारल्या. तिथं जी पडलं होतं तिथं देवच होतं. देवाला फक्त परीक्षा घ्यायची कुठपर्यंत निष्ठा आहे बा. पुंडलिकावर देव गजारी केला. नामदेवरांनी चितेत उडी मारली. नामदेवरांनी हिकडून उडी टाकायला आणि देवानं चितेतनं उठायला. नामदेवरांना वरच्यावर झेलायला एकच टाइम आला. तुका म्हणे प्राण करा देवाशी अर्पण. याला म्हणायचा निष्ठावंत भावभक्ताचा. हा नामदेवराय म्हणले मी प्राण देईन पण एकादशीचं व्रत सोडणार नाही. अशी एकादश आज असा पवित्र दिवस आहे. उपवास त्याला म्हणायचं बरं का. असा आज उपवास आहे. बरं उपवास कळाला. निष्ठा. नुसतं खिचडी खाण्याला एकादश म्हणत नाहीत बरं का. काय काय किती साबुदाणा खावा हे सुद्धा कळत नाही. अहो एक जण इतका साबुदाणा खाल्ला तर शिकलं तर नाकातून शेंगदाणा बाहेर आला. अरे तो काय रोजाने गिळीत होता का काय, तुला काय माप फिप कळतं का नाही. एकादश किती निरंकार धरली याला किंमत नाही. एकादशीच्या दिवशी रामकृष्ण हरी तुझ्या मुखाला किती वेळा आलं वा, तो जप किती वेळा केला वा, भगवंतावर तुझ्या अंतकरणातलं प्रेम किती ओथंबून आलं. ही खरी एकादश आहे मायबाप. उपवास पारणे. आजचा झाले एकादशी झाली उपवास. पारणं म्हणजे बारशीला पारणं असतं. उद्या सकाळी सकाळी दिवस उगवला टायमिंगलाच वारकरी पारणं सोडतात मायबाप. ही परंपरा आहे. उपवास उद्याचा दिवस पारणे. या परंपरा आहेत. राखेला दारवंटा आणि आमच्यासाठी आमच्या वडिलांनी केला भोगवटा आम्हाला गे. भोगवटा या शब्दाचा अर्थ कष्ट यातना संकट सहन केली. तुकोबारे कोणत्या वडिलांविषयी सांगतात. जन्म देणाऱ्या वडिलांविषयी तर स्वाभिमान आहेच, पण या वारकरी संप्रदायाचा पाया ज्याने रचला त्या ज्ञानोबाऱ्यांना तुकोबाऱ्या बाप म्हणतात बरं का. त्यांना वडील म्हणतात. जगी आईसा बाप व्हावा त्याचा वंश मुक्ती सजावा. कुणाचं वर्ण नाही हे ज्ञानोबाऱ्यांचं वर्ण नाही. पोटा येता हरले पाप ज्ञान देव माय बाप मुळे बाप होता ज्ञानी म्हणून आम्ही लागलो ध्यानी. तुकोबाऱ्या म्हणतात ज्ञानोबाऱ्याने या वारकरी सम्राटचा पाया रचला आणि त्या परंपरेचा मी पायिक आहे. त्यांची परंपरा पुढे चालवतो आणि या परंपरा निर्माण होण्यासाठी केला भोगवटा आम्हा लागे. बाप आपल्या मुलासाठी कष्ट यातना भोगवटा कसा सहन करतो हे भजनानंतर पाहू. हाताना टाळी मुखाने नाम. सर्वांनी प्रेमाने भजन करायचं. मॉनिटर आवाज द्या. विडोबार कुमार
मृदंग टाळी टाळ मृदंग टाळी टाळ जीव एक करावा लागतो. हा आज कशाचीच कमतरता ठेवली नाही बा जगताप परिवारानं. तुम्हाला खरं सांगतो समाज बी आता सगळं पॅक झालं. तिकडं तर जे आपला एरियाच नाही तो एरिया तर अख्खा पॅक केलाय तरुण मुलांनी. आपला समोरचा एरिया आहे खरं हे स्टेडियम आहे आपलं. स्टेडियमच्या बाहेर सुद्धा तितकेच माणसं बसलेत आहे. हा पुण्यतेचं कीर्तन वाटत नाही. एका भव्य दिव्य रौप्य महोत्सवातल्या सप्त्यातलं कीर्तन आहे का इतका समाज या ठिकाणी. आणि माणसं माणसातले असावं लागतात त्यावेळेसच माणसं प्रेमाने एकामेकाच्या असणाऱ्या सुखदुःखामध्ये सहभागी होत असतात. विठ्ठल केला भोगवटा मला आवाज द्या जरा थोडा मॉनिटरला रिटर्नचा. प्रत्येक बाप आपल्या मुलासाठी भोगवटा सहन करतो. स्वतःचं जीवन जाळतो मुलाचं जीवन उभा करत असतो. त्याला बाप म्हणतात. आणि वडिलांचे संस्कार शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. आणि गोमट्या बीजाची फळे ही गोमटीच असतात. मायबाप एक 10वीतलं पोरग माझ्या पुढे गुटक्याची पुढे फोडत होतं. म्हणलं खाऊ नको बाळा चांगलं नसतं. ग बसा महाराज कीर्तनात सांगायचं इकडं असलं नाही सांगायचं आम्हाला खाऊ नको आमचं आम्हाला काय कळतं. मी म्हणलं ही कोणालाच भ्या नाही. म्हणलं कोणाला भेटतो का नाही गुटखा. हा बापाला भेट नाही तुम्हाला भेटतो काय. मी म्हणलं कुठे ह्याच्या नादी लागता. तेवढ्या त्याचा बाप आला त्याने मुठी दापल्या मुठी मागवलं पिवल्या. म्हणलं लय बात हाणत होता बापाला भेट नाही. मग का भेला महाराज बापाला भेलो म्हणून मुठीला पिवल्या नाही. ह्याच्यातला निमा गुटका बाप मागवतो म्हणून मागवलं पिवला. धन्य माता पिता तयाच्या मेले तरी पुण्यतिथी होणार नाही. तुम्ही जर इतके मूर्खपणा जरी केले असं जर तुम्ही वागत असताना तर कशी पोरं पुण्यतिथी घालत्यान. आई सुद्धा तशीच पाहिजे. पहिलीतलं पोरग घाणघाण शिव्या देत होतं. शेजाऱ्याने आली सांगा ग तुझ्या पोराला काहीतरी चांगलं शिकवा आता शिक पहिली जाते घाणघाण शिव्या देते. आय म्हणले ग बस लहान आहे म्हणून देतोय घाणघाण शिव्या मोठं झाल्या दिन की चांगल्या चांगल्या शिव्या. काय डोकं आपटाव का असल्या आयान पुढं कशी मुलं घडणार आहेत. नाही 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 त्याला अगोदर आई वडील भाग्यवान असावं लागतात. बीज शुद्ध असावं लागतं तर फळ गोमटी होत असतात. आई वडील भाग्यवान आहे. शिव पद्मिनी वडिलांच्या नावातलं शिव शब्द ना आईचं पद्मिनी ते नाव दिलंय सगळ्या असणाऱ्या त्यांच्या व्यवसायाला. मायबाप आई आणि वडिलांच्या असणाऱ्या उपकाराचे कष्टाचे या परिवाराला जाणीव आहे. आणि हे प्रेम असावं लागतं मायबाप. आणि काय वडिलाची सेवा करू नये. अरे तुमचं जीवन घडण्यासाठी आईनं स्वतःचं जीवन जाळलं. या जगानं तुमच्यावर प्रेम केलं पण तुमचा चेहरा पाहिल्याच्या नंतर केलं. तुमचा चेहरा पाहण्याच्या अगोदर जी तुमच्या 9 महिने प्रेम करते तिला आई म्हणतात. किती निस्वार्थ प्रेम आहे. जेवत्या ताटा मुलगा मायबाप शिकरते आई जेवतं ताट बाजूला सरते उठते. किती त्याग आहे त्या माऊलीच्या जीवनामध्ये. बाप कोणी एक वाक्य सांगतो आई वडील सोडून तुम्ही मोठं झालेल्या जगात कुणालाच खपत नाही. हे सत्य आहे मायबाप. तुम्ही तुमची प्रगती तुमचा मोठेपणा फक्त आई वडिलांनाच खरा मनातून आनंद होत असतो. बाकीचे सगळे लबाड आहेत. विडल पोटी बार वाहे त्याचे सर्वस्व यश आहे. अरे 2 किलोचा दगड पोटाला बांधून फिरावर 2 दिवस नाही शक्य. आईनं 9 महिने पोटामध्ये वागवलं मायबाप. किती निस्वार्थ प्रेम करतात. आणि त्या आई वडिलाची सेवा करा. अरे जन्मदाते तुझे माता पिता त्यांशी मारू नको तुला आता. आयुष्य घडलं आई वडिलांचं तुझ्यासाठी शिळ खाता खाता. नीट कर तुझा माथा म्हणून वास्तू कोबरांचा गाथा आणि जागे येईल तुझा माथा. विठ्ठल चालता बोलता दैवत माय बाप केवळ काशी माय बाप केवळ काशी माया बाबे केवळ काशी माया बाबे केवळ काशी तेने ना जावे पुंडलिके काय गला
आई वडील त्यांची सेवा करा. सध्या आई वडील सुद्धा लोकांना नको वाटते तो. अहो एक आई तिला 4 मुलं असू द्या 5 असू द्या, जुन्या काळात जास्त असायची. एक आई 4 मुलाला सांभाळू शकते, पण तीच 4 मुलं मोठी झाल्यावर एका आईला सांभाळू शकत नाही. ही सध्या महाराष्ट्राची शोकांतिका आहे बेटा. सध्या आई वडील नको वाटतात का? कलियुगामध्ये रागोला मिळाली महिना महिना त्याच्या ध्यानातूनच जाईना. अरे मी म्हणतो नका का ध्यानातून जाईना, पण आई बापाची करू नको ना दाईना. कलियुगातला पोरगा आई बाबाकडे पायना डुकून, सासऱ्याला राम राम घालतो वाकून, सासूबाईच्या पुढं काम करतो झुकून झुकून, आणि मिवणीला ओरडा देतो फुकून फुकून. ओरडा देतो मिवणीला, बोंड बोंड देतो बहिणीला. बहीण फुगली बुवांडानं, ह्याला धरलं पाहिजे गणपतीच्या सुवंडानं, हल्लं पाहिजे खोऱ्याच्या दांड्यानं. हा आईला लावतो कामाला, सासूला नेतो 4 धामाला. कवा आनंद होईल प्रभू रामाला विठ्ठल. काय खऱ्याला किंमत राहिली हो. सगळं अवघड झालंय माय बाप. त्या जपानमध्ये चोर पकडा मशीन आणलं, 1 तासात 500 चोर सापडलं. चोर पकडा मशीन अमेरिकेत नेलं, 1 तासात 2000 चोर सापडलं. चोर पकडा मशीन भारतात आणलं, अर्ध्या तासात मशीनच चोरीला गेलं. पाले मारा चोर तर गावानाच म्हण, मशीनच नेलं. काय बघता भारतात आहे ना, भारतात बूट पॉलिश करा माणूस आहे. इंग्लंडमध्ये बूट पॉलिशला मशीन आहे. नुसतं जायचं आणि मशीनीत पाय ठेवायचा, त्याच्यावर प्लॅस्टिकचा हात येतो. जगलंही पुढे गेले. लोक चंद्रावर गेली, मंगळावर गेली, अंतराळात जाऊन महागारी आले, आणि आपले हाय धर्म वाचून भांडणं विठ्ठल. जरा संशोधन करा, भारत देश कसा पुढे जाणार ह्याचा विचार करा. जाती पातीचा विचार करून जुनी भांडणं उकरून काढून हिथं नुसतं व्हाय व्हाय करून एकमेकाची टक्कोरी फोडायला लावू नका. देश कोणत्या दिशेने गेला पाहिजे ह्याचा वरच्याने जरा मोठ्याने विचार करा. विडवलं इथं माणसं बूट पॉलिश करतात. बाहेर देशात मशीनीत बूट पॉलिशला बॉक्स सारख्या मशीनीत चौकात जायचं आणि मशीनीत पाय ठेवायचा, त्याच्यातून प्लॅस्टिकचा हात येतो, बूट पॉलिश करतो. तेव्हा हात आत जातो, तेव पाय काढायचा, दुसरा पाय ठेवायचा, मशीनमधून दुसरा हात येतो, बूट पॉलिश करतो. पण दुसरा आलेला हात तुमचा पाय दाबून धरतो. काढ पैसे. हे काय पंगत आहे का सप्त्याचे कुणी आणि फुकाट कांदा काढवायचे, खिशातून नोट काढायचे, त्या बॉक्सात टाकायचे, मग तुमचा धरलेला पाय ते सोडायचे. चौकात मशीन दुसरा पाय दाबून धरतात. आपला नमुना तिथं गेला आणि त्याने ती मशीन बघितली आणि त्याने डोकं लढवलं, गेलं आणि मशीनीत पाय ठेवला. मशीनमधून हाताला बूट पॉलिश केली, त्याने पाय काढून घेतला. एका मशीने एकाच पायाला पॉलिश केली, दुसऱ्या मशीने दुसऱ्या पायाला केली. फुकट. त्या मशीनची अक्कलच बंद झाली. इंग्लंडनी मशीनीत बदल केला, म्हणजे आजपासून पहिलाच पाय दाबून धरायचा. मग लोकाला कळाला भारताचा कार्यकर्ता इथं येऊन गेला. लय आघाव डोक्याची राव आपली. कराडचा बाजार भरला. कराडच्या बाजारात एक जण माशा मारायची पावडर काय बसलं होतं. 5 रुपयाला पुढे माशा मारणार, 5 रुपयाला पुढे. लोक म्हणले 5लाच माशा मारतात, घ्या पुढ्या. मरणाच्या पोट्या खापली. एक जण घरी गेलं, बायकोला पुढी सोड. पुढी सोडली. पुढीत पावडरच नव्हती, कागदाची चिठ्ठी होती. चिठ्ठी पेनानं लिहिलं होतं, उजव्या हाताने जेवण करा, डाव्या हाताने माशा हाना. आता हे काय औषध आहे का काय का काय, म्हणजे नुसत्या लाबाड्यात चालू आहेत ना. म्हणून तर जनाबाने रागा अभंगच लिहिला. धुंद झाला तुझा दरबार, 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 धुंद झाला तुझा दरबार. पुण्यवंत पतालो किनेला, पुण्यवंत पतालो किनेला, ताली वाजवा ताली 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 किनेला, पुण्यवंत पतालो किनेला, दरिद्रीत भाग्यवंत केला, दरिद्रीत भाग्यवंत केला, दरिद्रीत भाग्यवंत केला, दरिद्रीत भाग्यवंत केला. चोरट्याचा भवन वाढविला, चोरट्याचा भवन वाढविला, चोरट्याचा
सगळा दरबार धुंदच झालेला आहे माय बाप. सगळे अस्ताव्यस्त आहे. 10 मिनिटं टी व्ही बघा, दिवसभर करमत नाही. काय त्या टी व्हीला चांगले धराधरी वाडावडी आपटापटी उचला उचली पळवापळवी. ह्या जे आले त्याचे गेले, हे राहिला, हे उठला, हे कानला, हे वाकला, हे भुकला, हे थुकला, राडा चालू ना. कशी परिस्थिती. ऐका कलीचे मैमान, असत्याशी रिजले जन, पापा देते अनुमोदन करीते हेळन संताचे. आणि अशी परिस्थिती बघितल्याच्या नंतर या भारत देशाच्या मातीसाठी पुन्हा एकदा जिजाऊ मातेचा शिवाजी छत्रपती आला पाहिजे अशी सगळ्या भारत देशाची इच्छा आहे. का असं वाटतं? आवाज द्या. छत्रपतीने कधी केला नाही. 18 पगड जातीतले मावळे एकत्र केले, स्वराज्य निर्माण केलं. काशीदाचा शिवा शिव मानले पाहिजे या देशाला. जिजाऊचा शिवा पाहिजे या देशाला. जिजाऊचा शिवा पाहिजे या देशाला. जिजाऊचा शिवा पाहिजे. आणि असा राजा कुणी घडवलाय? माझी जाऊने माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. जिजाऊने दिया हमें महत्वाचा शिवाजी राजा. आवाज वाढवा. समाज म्हणत होता जनता राजा. समाज म्हणत होता जनता राजा. सर्व जाती धर्म केला राजा. सर्व जाती धर्म केला राजा. माझी जाऊने आशा वागिनीचा तो छावा. आशा वागिनीचा तो छावा. आशा वागिनीचा तो छावा. गनिमांना कसा टेचावा. डोक्यात गनिमी कावा. भेटीचा धाडला सांगावा. फळाच्या भेटीसाठी राजाने नक्षीदार श्यामे उभारला. नक्षीदार श्यामी आण्याला अन दौलत तुले आला. सय्यद बंदा त्याच्या संगतीला. शिवबाच्या संग जीव माला.
आणि खानानं राजाला आलिंगन दिलं आणि खानानं दगा केला. राजाने सावध होऊन वागा नकाचा मारा केला. पोटामध्ये तिच्या खूप बसाला. अशा वजनदार राष्ट्रातले आपण माणसं दहाव्याच काय जातो, दारूच काय पितो, थोबाडाच काय वाकडं करतो, आई बापाच काय धावतो. तुम्ही काय मावळेत का रे? हे असे जर विचार तुमच्या जीवनात असतील तर छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान मत चालू आहे. मायबाप जगाव कसं शिवाजी महाराजांकडून शिकावून, मरावं कसं माझ्या संभाजी राजांकडून शिकावं. दुश्मन म्हणतो संभा वडिलांनी जेवढं स्वराज्य कमवले, जेवढे किल्ले कमवले, तेवढं सगळं स्वराज्य आम्हाला दान देऊन टाक, तुला जीवनदान. वडिलांनी कमवले संपत्ती दुश्मनानं मागे ते तळपा जाग मस्त सगळी मोठी आवळ्या, डोळे लाल बुंद झाले. हे राजन, अजून संभाजी जिवंत आहे. मी माझा प्राण अर्पण करेल, पण बापाने कमवलेला मातीचा कण सुद्धा देणार नाही. याला म्हणायचं धर्मवीर. जीव सोडला पण धर्म सोडला नाही. आवाज आवाज व्यवस्थित. काय निष्ठा असेल मॉनिटरला दे, मोकळा करा. छावा कशाला म्हणायचं? सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजीन दात, हे महाराष्ट्राच्या मातीची जात. मराठा म्हणजे फक्त जातीनं मराठा नाही, जो महाराष्ट्रात राहतो तो मराठा. अनेक राज्ये मिळून एक घडतं त्याला राष्ट्र म्हणतात, पण एकटाच पठ्ठ्या महाराष्ट्र. ही माती सोपी समजू नका. कोण? संभाजी महाराज. पुरंदरवर जन्मलेला धुरंधर म्हणजे संभाजी. पहिल्या वर्षी आई विना पोरकं बाळ म्हणजे संभाजी. 9व्या वर्षी आग्र्याला भेट देणारा मराठ्यांचा प्रतिपाळ म्हणजे संभाजी. 14व्या वर्षी बुधभूषण नावाचा ग्रंथ लिहिणारा पंडितांची माळ म्हणजे संभाजी. 15व्या वर्षी 10,000 सैनिकांचं नेतृत्व करणारा धगधगता जाळ म्हणजे संभाजी. वयाच्या 19व्या वर्षी तुकोबारांच्या वारीला आश्रय देणारा वारकऱ्यांचा टाळ म्हणजे संभाजी. 23व्या वर्षी छत्रपती होऊन सुद्धा रयतेशी जोडलेली नाळ म्हणजे संभाजी. आणि 32व्या वर्षी मृत्यूशी लढाई करणारा औरंगजेबाचा कर्दन काळ म्हणजे संभाजी. अरे दुश्मनाला सुद्धा म्हणावं, शायद ऐशी औलाद हमारे यहाँ क्यों पैदा नहीं हुई. औरंग सुद्धा हतबल झाला व शेवटी 27 वर्ष महाराष्ट्रात राहिला, पण भगवा झेंडा अखंड फडकत राहिला. हे महाराष्ट्राच्या मातेचे क्रांती मायबाप. त्याला वाटलं संभाजीराजे शिवाजीराजे गेल्यावर त्याला वाटलं चला आता दख्खनवर ताबा करू, आणि त्याने परत मान्यच केलं शिवा गया पण आपली सोच जिंदा छोड गया. सोच म्हणजे विचार. तो राजेंचा विचार अजूनही आहे बरं का महाराष्ट्राच्या मातीत. संभाजीराजेंना पकडलं तर तोपर्यंत येसुबाईने राजाराम महाराजांना अभिषेक केला, त्याला दाखवून दिलं. तो राजांना पकडलं त्या, पण तोवर आमचा दुसरा राजा तयार आहे. धनाजी संताजी काय मावळे होऊन गेले मायबाप. त्यांचं रक्त आहे आपल्या या मनगटामध्ये. विचार उच्च ठेवा, कष्ट करा, नीती ठेवा, स्वाभिमान ठेवा, आई वडिलाची सेवा करा, तर तुम्ही खऱ्या अर्थानं शिवशंभूचे मावळे म्हणून शोभताल. विडल संभाजी महाराजांचा जो छळ केला, फक्त त्या छळाचं भांडवल करू नका. छावा पिक्चर बघून माणसं रडत बाहेर येत होती, झाला ट्रेंडिंग होता, सिनेमाचा संपलं. इथून पुढे काय संभाजी महाराज आपल्या जीवनात ह्याचा विचार करा. फक्त त्यांनी दिलेलं बलिदान एवढी एक गोष्ट नाही, या जगातलं पहिलं बुलेट प्रूफ जॅकेट तयार केलं संभाजी महाराज. पाण्यामध्ये तरंगता तोफखाना तयार केला संभाजी महाराजांनी.
डोंगर फोडून जलाशयाची निर्मिती केली संभाजी महाराजांनी. अरे कितीतरी उपकार या महाराष्ट्राच्या मातीवर आहे. शिवाजी महाराज हा वेगळा विषय, संभाजी वेगळा विषय. प्रत्येक गोष्टी संभाजी महाराजांना तुम्ही शिवाजी महाराजांच्या तुलनेत तोलू नका. हे एक वेगळं विश्व आहे आणि मुलगा एक वेगळं विश्व आहे. दोन्ही एकत्र करू नका. दोन्ही वेगवेगळ्या व्हरायटी आहेत. विडल त्यांचे विचार आपल्या जीवनामध्ये ठेवा. आणि तरुण मुलांना स्पष्ट सांगतो, तुम्ही कष्ट कराल, नीती ठेवा, व्यसनापासून दूर राहा, तर तुमची लग्न होते. हा आवाज द्या इथं, एको कमी ठेवा. लग्नाचं लय अवघड झाले आता सध्या. मुली झाल्यात कमी, त्याच्यामध्ये त्यांना आलंय डिमांड आणि पोरींच्या आयला आले मार्केट. पोरींच्या आयला जेवढं मार्केट आहे तेवढं कांद्याला सुद्धा नाही. आता कांद्याला नाही, दुधाला नाही. शेतकरी मेले असेच बोंबलत. हा गरीबाचं लय मरा नाही, पण पोरींच्या आयला लय मार्केट आहे सध्या. सगळ्या गावागावातलं जर जटिल प्रश्न कोणता असेल तर एकच, बायकाच भेटत नाहीत मायबाप सध्या. सगळ्यात अवघड प्रश्न. हा आणि मी तुम्हाला खरं सांगतो, असू द्या असू द्या असू द्या असू द्या, द्या 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 द्या, त्यांची इच्छा आहेत. हो ते बक्षीस दिले मृदुंगाचार्यांना. हा बक्षीस म्हणजे सोपं नसतं, ते मनाला भिडावं लागतं. त्यावेळेस खिशातून नोटा सुटत असते. विठ्ठल सध्या लग्नाचं लय अवघड. तुम्हाला खरं सांगतो, मी जमिनीची एजंट बघितले होते, गाड्याचे एजंट बघितले होते. सध्या एक नवीन एजंट उदयाला आलेत, लग्नाचे एजंट. इकडे आल्यात का? हा लय पैसे, 3-3, 4-4 लाख आणतात ते मधल्या मध्येच. लांबून पुरी आणतात ते नांदेडच्या खालून तिकडून कुठून कशी लिंक लावली काय नको. पैसे देऊन कुठं बायको असते का र? आणि पैसे देऊन आणलेले कुठं नांदत असते का? सोपं गणित ना. आयुष्यभर असे नाती कडला लावायची आणि पैशावरच सगळे नाती म्हणल्यावर कसं जमत असतं? संसार टिकणार कसा? लय अवघड आहे मायबाप. लग्नाचं लय अवघड झाले. सोलापूरचा मोर्चा तर लय गाजला. 500 पोरांनी कलेक्टर ऑफिसवर मोर्चा काढला. आमच्या मागण्या मान्य करा. कलेक्टर म्हणले बोला काय मागण्यात? म्हणजे आम्हाला बायका द्या. आता बायका सरकारने द्यायच्या, मग तुम्ही नेमकं काय करताय भाऊ? क्वालिटी का मन पोर राहू, बोंबलत फिरू नका. आणि मुलींना बी सांगतो, आई वडिलाचे मान समाजात खाली होईल असे निर्णय तुम्ही बी आयुष्यात घेऊ नका. प्रत्येक वेळेस फक्त मुलांच्या चुका नसतात, मुलं आणि मुली. आपण तुम्ही सावित्रीच्या, जिजाऊच्या, अहिल्या देवींच्या लेकी आहात. त्याच्यामुळे आपले विचार, आपली पावलं कोणत्या दिशेने चालतात हे तुमची तुम्हाला कळलं पाहिजे. लय उघडं बोलण्याची गरज नसते. 4G माणसाला फक्त शहाण्याला शब्दाचा मारा असतो. विठ्ठल आम्ही सांगायचं आणि तुम्ही ऐकायचं. तुम्ही इतके बुद्धू नाही, तुम्हाला बाकीचं सगळं कळतं, चांगलं वागायचंच कळत नाही का? अरे तळहाताच्या फोडा काय बापानं कमी केले तुम्हाला आयुष्यात? त्या बाप वाघासारखा बाप होता, पण तुमच्या एका चुकीच्या निर्णयामुळे त्याला बापाला त्या गावात तोंड दाखवता येत नाही. काय त्याचा स्वाभिमान ठेवला तुम्ही? काय नुसतं मुलीवर म्हणायचं माझं बापावर प्रेम आहे? हे असलं प्रेम असतं का? म्हणून सांगतो, विचार उच्च ठेवा. आणि मुलींच्या आईला सांगतो, मुलीला सगळ्या गोष्टीचं ज्ञान पाहिजे. स्वयंपाकाचं, संस्कृतीचं, शाळेचं, व्यवहाराचं. तावून सुलाखोत निघली पाहिजे. आणि एकदा लग्न झालं तिकडं सुद्धा मग तुमचं नाव निघणार. त्याला अर्धवट डोक्याची ठेवू नका. परफेक्ट बनवा. स्वयंपाक पुरीला आला पाहिजे. आयांचा लाड मारण्याचा स्वयंपाकही मेळ लागत नाही. लग्न झाल्यावर तिकडं काय नाही, तिकडं सासू जगदंबेचा अवतार. जाळण दूर संगत एका पुरीचं झालं लग्न. सासू म्हणले सुनबाई करा पोळ्या. हे म्हणजे चपात्या जमत आणि पोळ्या कशा करायच्या. तिने यूट्यूबलाच टाकलं पोळ्या कशा करायच्या. यूट्यूबवरला आली ना लिस्ट. निम्मा स्वयंपाक तयार झाला. आमटी करायच्या टायमिंगला मिरच्या किती टाकावं, मोबाईल स्विच ऑफ झाला. पण म्हणले आमटी झणझणीत झाली पाहिजेत. कमीत कमी माणसाने 10 तरी मिरच्या पाहिजे. अरे मारी ती का काय माणसं, 8 माणसाला 80 मिरच्या वाटल्या. मिरच्याचीच आमटी केली. म्हातारी किचन खोलीत आली. भाजीचा कलर बघितला. म्हातारीने कलरवरूनच क्वालिटी वाकलाय. म्हातारी म्हणली मला भूक नाही, माझी एकादशी आहे म्हणली. पंचमीला षष्टीला कुठं एकादशी असते का? एकादशी 11 आकडा आल्यावर असते ना. म्हातारी म्हणली मला नाही जेवायचं, तुमचं तुम्ही बघून घ्या. पण नवरा नसतो उड्या थानाचा. बायकोनं भाजी केली. बायकोनं म्हातारी म्हणली वरची नको खाऊ. किंवा म्हणला माझ्या बायकोचं तुला कधी कौतुकच वाटत नाही, मी खाणार. आई म्हणली मग तू जाणार. पहिलाच घास खाला, कानातून धुरण, डोळ्यातून गळा गळा. त्याची बायको जवळ आली. म्हणजे होय व भाजीत काय कमी जास्त तर नाही? मला नाही भाजी जगातच 1 नंबर. ती म्हणली डोळ्यात कसं काय पाणी आलं? तुम्हाला आनंद अश्रू देऊ का अजून थोडी? नको मला हेच आनंद भरपूर झाला, मरण मी आला. काय स्वयंपाक काय तर सासूने सुनबाला लेख म्हणा, सुनेने सासूला आहे म्हणा. म्हाताऱ्याला चॅप्टर असतात. पण हा म्हाताऱ्या
आया आया आया. एक म्हातारी दररोज इष्टीत बसायची. हा, कंडक्टरच्या शेजारीच बसायची आणि कंडक्टरला मोठे मोठे काजू बदाम खायला द्यायची. 3 महिने काजू बदाम खाल्लं, 22 किलो वजन वाढलं त्या कंडक्टरचं. फुकाडचं गवलं मरणाचं चोपलं त्याने बी. आणि मग 3 महिन्याचा कंडक्टर मला, होय आजीबाई मला फुकट काजू बदाम का खायला देतात? म्हातारे म्हणले, बाबा माझं वय झाले 90 आणि माझ्या तोंडात एक बी दात नाही, पण मी दररोज काजू बदाम खाते. पण काजू बदाम नुसतं चगळून चगळून फेकून देणं बरं वाटत नाही, मग चगळल्याला तुला देते. त्यांनी चालू इष्टीलाच उडी टाकली. मला भीक मागेन पण म्हातारी ती संगत नको. मला असल्या म्हाताऱ्या घरात सांभाळायचं तर इतकं सोपं आहे का काय? समजून घ्या, सुनबाईचं चुकत असतं, माफ करायला शिका. सुनानं सांगतो, म्हाताऱ्या बोलतात म्हणजे त्यांचं काम बोलतंय, त्यांनी लय शून्यातनं कमविलेलं असतं, त्यांचाही थोडा आदरभाव ठेवा. आणि मुलांना सांगतो, तुम्ही मूर्खावणी करू नका, तुम्ही क्वालिटी कमा. एका पोराने 150 पोरी बघितल्या तरी लग्नच फायनल करीना. एक जुनं म्हातारा त्याला भेटलं, लय झाडला, मला दिसन ते फायनल करण्यात ब्रह्मचारीच राहावं लागेल. अहो लय नवरदेव आहेत गावाने, ट्रकने नवरदेव आहेत. काय का गावाने ट्रक, पिकअप, 407, आयशर, टेम्पो. मग आता काय इतके कुंभ मेळा तरी मग तो वर्षालाच भरावं लागेल, इतके साधू झाले. आता 12 वर्षातून एकदा गावागावाने जर 500 1000 नवरदेव निघत असते तर इतका लॉट न्यायचा कुठं? ह्याला आंघोळ्या कुठं घालायच्या? इतके साधू तरी वाढून काय करायचं सांगा ना मला तुम्ही. लय अवघड झालंय म्हणून. 150 पोरी बघितल्या, त्याला शहाण्या माणसाने झाडलं, दिसन ती फायनल कर. गेलं पोरगी बघाय, पोरगी फायनल म्हणला, लग्न आपल्याला करायचं. सासऱ्याचं पाय धरलं, 1 रुपया हुंडा नको, मुलगी पसंत आहे. सासऱ्याला खुश झाला, पण पोरीची आई म्हणली, माझी पोरगी भिकाऱ्याने देईन पण ह्याला देणार ना का? ह्यो सुरुवातीला मलाच बघायला आलता. म्हणजे तवापासून पुरीच बघतो, याला काय लाज आबरू आहे का नाही? त्याच्यामुळं मुलांना सांगतो, मला सांगा, डॉक्टरला बायको मिळाला घडलं का कधी? पैशाला बायको मिळाला आली का बातमी? बायका कोणाला मिळणार? बोंबलत फिरणार ना. क्वालिटी कमवा. फोन आला पाहिजे पाहुण्यांचा, आहे का काय तुमचं आमदा नियोजन? कर्तृत्व सिद्ध करा. तरुणपणे दिलंय देवाने तुम्हाला, तेजस्वी आहे, तपस्वी आहे, तत्पर आहे. तरुण कशाला म्हणायचो? जो भविष्याचा विचार करतो तो तरुण, आणि जो भूतकाळाचा विचार करतो तो म्हातारा. म्हाताऱ्या माणसात कधी बसायचं नाही बघा, तुम्हाला खरं सांगतो. ती बसली, आमच्या काळात असं होतं, आमच्या काळात कायम मागचं चघळणार. बघा तुम्ही कोणची म्हातारा बस, आम्ही असं केलं. अरे तुझं काय करायचं? जी भूतकाळात जगतात ते वयोवृद्ध पोरं मागचं कधी काढत नाही. मला हे करायचंय, मला ते करायचंय, मला पास व्हायचंय, नोकरी लागायचंय, आईचं नाव मोठं करायचं. भविष्याचा विचार करतो तो तरुण, भूतकाळाचा विचार करतो तो ज्येष्ठ. हा, आणि वर्तमान काळाचा विचार करून भविष्याचं वेध तुमच्या जीवनामध्ये असावं. तुम्हाला देवानं तरुणपण दिलंय, म्हणून तरुणपणाचा उपयोग देशासाठी, धर्मासाठी करा. ज्या कुटुंबात एकी असतं त्या कुटुंबाचं गावात वजन असतं, ज्या गावात एकी असतं त्या गावाचं तालुक्यात वजन असतं. आज विकासदादा असतील, सचिन भाऊ असतील, 2 बंधू आहेत पण विचाराने एकत्र आहेत. आईची सेवा करतात, संपूर्ण परिवाराला सोबत घेऊन. बहिणी असतील, भाची असतील, सगळ्यांना स्टेबल केले. एकट्याने मोठं होऊन खरा कुटुंबात आनंद नसतो. आपल्या श्रीमंतीचा, आपल्या पैशाचा उपयोग आपल्या कुटुंबाला झाला पाहिजे, आपल्या परिवाराला झाला पाहिजे, आपल्या नातेवाईकाला झाला पाहिजे, आपल्या गावाला झाला पाहिजे. मला आनंद वाटला त्यांनी कीर्तन सोहळा केला. आणखी विविध क्रांती. शाळेला बी बोर घेऊन दिलं नव्हतं, शाळेला, जिल्हा परिषद शाळेलाही बोर वगैरे. अजून बरेच त्यांचं मला बसल्यानंतर आमचे सगळ्या बाकीच्या संयोजकांनी सांगितलं की त्यांचं सगळ्या क्षेत्रामध्ये योगदान आहे, गावासाठी, गावाच्या मंदिरासाठी. सप्तेमध्ये सुद्धा त्यांचं योगदान आहे. 2-3 कीर्तनकारांचं सौजन्य सुद्धा त्यांनी घेतलेलं आहे. म्हणजे सांगण्याचा उद्देश, तुम्ही मोठं किती व्हा, पण तुमच्या पैशाचा, तुमच्या धनाचा, तुमच्या विचाराचा उपयोग गावासाठी, समाजासाठी, आपल्या परिवारासाठी व्हावा. आणि असे विचार विकासदादा सचिन भाऊंच्या अंतकरणामध्ये आहेत. आणि असेच या 2 भावांची एकी आबादित राहावी. आणि आईंची सेवा करता येते, या मातीची सेवा करतायत, सगळ्या गावाला, सगळ्या तरुण मुलांना सोबत घेऊन. आणि हीच माणसाच्या जीवनाची कर्तव्यत असते. आज आपांचे विचार सुद्धा हेच आहेत. आपा डोळ्यानं दिसणार नाही, पण गेले दिगंबरेश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझ्या. कीर्तीच्या रूपानं आजही ते आपल्यामध्ये आहेत आणि अखंड राहतील. त्या लेवलचे विचार त्यांचे होते आणि त्या विचाराचं बीजारोपण त्यांनी त्यांच्या मुलांच्या मनावर केलं. म्हणून त्यांनी एवढा सुंदर कार्यक्रम आयोजित केला. म्हणून तो कोबाऱ्या म्हणतात, सेवा एका जन्मातली नाही, परंपरेची सेवा. चरणाजवळ जागा द्या, शेवटच्या चरणात. वंश परंपरा दासमे अंकित, वंश परंपरा दासमे अंकित, वंश परंपरा दासमे अंकित, वंश परंपरा
केला भोगवता आम्हाला केला भोगवता आम्हाला केला भोगवता आम्हाला केला मॉनिटरला आवाज द्या. वाह वाह क्या बात. जय हो. महाराज आता नाकातून सनेचा आवाज काढतील. ते अदाकारी नाकातून सनेचा आवाज ऐका. आता एकदा टाळ्या वाजवा. आवाज वाढा त्या. da 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 da
अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकोबऱ्यास सांगतात, वंश परंपरा दासमी अंकित तुका मोकलिता लाज कवना. इको कमी कर, थोडा मॉनिटरला आवाज द्या. असा अभंगाचा भावार्थ. इको कमी करा. मोजक्या वेळेमध्ये तुमच्या पुढे मांडलेला आहे. सुंदर कार्यक्रमाचं नियोजन समस्त जगताप परिवाराने केलं. या परिवाराला कोटी कोटी धन्यवाद. या परिवाराच्या वतीनं वेळोवेळी ज्यांनी कीर्तना संदर्भामध्ये संपर्क साधला असे माझे परमार्थ स्नेह, माझे अत्यंत प्रेम करणारे आपल्याच गावचं वैभव आमचे प्रशांतजी साळुंके, ते शाळेवर क्लार्क आहेत आणि तरुण आहेत, विशेष नेहमी माझ्या संपर्कामध्ये असतात. सगळ्या कीर्तनकारांवर मनापासून प्रेम करतात असे आमचे प्रशांत भाऊ, त्यांना मनापासून धन्यवाद. 2-3 महिन्यापासून आमचे प्रशांत भाऊ संपर्कामध्ये होते आणि इतकं फोन त्यांचं, शेवटी मला कटाळा आला फोन उचलायचा. म्हणलं प्रशांत भाऊ तुम्ही काळजी करू नका, मी येतो टायमिंगला. शेवटी त्यांच्यावर जबाबदारी असते ना, त्यांना हे कडून परत सचिन शेठचा आणि विकास शेठचा दाब फोन केला का महाराजांना, काळजी करू नका. मधल्या माणसावर जबाबदारी असते. प्रशांत भाऊंना मनापासून धन्यवाद देतो. या निमित्तानं सुंदर असे गायनाचे साथ ज्यांनी केले. आता आपण नाकातून सुनईचा आवाज ऐकला असे पालवी महाराज, टाळ्या वाजवा एकदा त्यांच्यासाठी. हो, अनेक विद्यार्थी घडवण्याचं काम त्यांनी केलेले, त्यांची विशेष उपस्थिती आहे. महाराष्ट्राचे बुलंद आवाज असे आमचे पालवी महाराज उपस्थित झाले. तसेच ज्यांनी मला घडवलं माझे गुरुवर्य, तुम्ही नेहमी माझ्यासोबत जी टॉकीजला सोशल मीडियावर त्यांना पाहिलेलं आहे, असे आहे माझे वडीलच माझे गुरु आहेत. आदरणीय वंदनीय भाऊ वडील सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आज योगायोगाची गोष्ट आहे, लांबचा प्रवास असल्या बाबा येत नाहीत, पण आज योगाची गोष्ट की बाबाही सोबत आले आणि बाबांचं काम लय कडक असतं मायबाप. हा, मी पटका बांधून गाडीत बसताना म्हणलं भाऊ आजचं कीर्तन होत नाही. म्हणलं आता, म्हणलं का रे, म्हणलं पाऊस, तू काळजी करू नको. म्हणले काय, मनामध्ये डोळे झाकले, मायबाप माऊलीला साकडं घातलं. दुसऱ्या मिनिटाला तर पाऊस गायब. मी म्हणलं झालाय गायब, पण मध्ये येईन का काय काय नो. पण भाऊ म्हणले तुझा जे इटेल होस तर पावसाचा थेंब आलं तर तिथनं पुढं मला बोलायचं आवडलंय. आणि शेवा आहे मायबाप, बजरंगबलीची सेवा करतात असे आमचे आदरणीय वंदनीय भाऊ. बोलन तेच खरं करण्याची ताकद, रिद्धी सिद्धी प्राप्त असे आमचे बाबा, त्यांच्याही चरणी मी नतमस्तक होतो. त्यांची विशेष उपस्थिती आहे. सुंदर मृदुंगाची साथ करणारे आमचे प्रसाद महाराज, प्रसाद महाराजांसाठी एकदा टाळ्या वाजवा. छान मृदुंग वाजवला. दुसरे माऊली, काय नाव दादांचं, आमचे बबलू महाराज, त्यांनी सुंदर मृदुंगाची साथ केली. दोन्ही मृदुंगाचे सुंदर विनय घेणारे आमचे दादा असतील आणि सगळे महाराज मंडळी. आपले वा, कराडकर फडावरलं आपलं गाव. एकदा टाळ्या वाजवा ह्या सगळ्या वारकरी मंडळीसाठी. या कराड, हा वा, आणि सगळे गावातलेच आहेत विशेष. आणि आपल्या फडामध्ये ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी झाले, पण कराडचं नाव ज्यांनी जगाच्या पाठी उज्ज्वल केलं असे गुरुवर्य युवक मित्र संतवीर बंडाता त्या कराडकर मायबाप. काय ताकद, गो हत्याबंदीचा कायदा झाला पाहिजे, तरुण मुलं व्यसनापासून दूर झाले पाहिजे. आणि कराड हे आपला तालुका आहे आणि त्यांच्या नावापुढं कराडकड लागलं जातं. कराड म्हणलं की वारकरी संप्रदाय सुद्धा धबधबा आहे. अशा वजनदार फाडातलं हे गाव, म्हणून सगळ्या वडगाव हवेलीच्या वारकरी मंडळींना सुद्धा धन्यवाद. हार्मोनियम वादक असतील, विनेकरी असतील, शिंगवाले दादा असतील, चौपदार असतील, सगळ्यांना धन्यवाद. आमचे सूरज भाऊ आले, त्यांनाही धन्यवाद. गोदंडनाथ महाराजांचे शिष्य आमच्या कर्जतचं वैभव आणि त्यांचे शिष्य आपल्या कोळ्यामध्ये घाडगेनाथ महाराज, त्यांची दिंडी अखंड अविरतपणे महाराष्ट्रातल्या टॉप 10 मध्ये जी दिंडी आदरानं महाराष्ट्राचं नाव घेतो असे गाडगेनाथ महाराजाच्या दिंडीचे प्रमुख आमचे कृष्णात महाराज कोळेकर पंढरपूरवरून उपस्थित झाले, त्यांनाही धन्यवाद देतो. फार मोठं संप्रदाय त्यांचं योगदान आहे. कर्जतला नेहमी येत असतात, कारण कराड आणि कर्जत हे गुरु शिष्याचं नातं आहे बरं का. कर्जतला गुरु गोदंडनाथ महाराज, शिष्य कोळ्याला असे आमचे कृष्णात महाराज. दुसरे आमचे ज्ञानेश्वर माऊली, त्यांचे बंधू तेही उपस्थित झाले, त्यांनाही धन्यवाद. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील 1 नंबरचा यूट्यूब चॅनल, तुम्ही नाव ऐकून असाल, जिव्हाळा, सिर्फ नाम ही काफी है. जिव्हाळा चॅनलचे प्रमुख आमचे अमोलदादा थोरात आणि त्यांच्या टीमचे प्रमुख आमचे सचिनदादा गोरे, त्यांची या ठिकाणी विशेष उपस्थिती आहे. आजचं हे कीर्तन चंद्रसूर्य आहे तोपर्यंत आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. आजचं कीर्तन फक्त झालं नाही, पुन्हा पुन्हा पाहायला भेटणार, म्हणून जिव्हाळा चॅनलच्या टीमलाही मनापासून धन्यवाद देतो. सुंदर साऊंड सिस्टीम, तुम्हालाही धन्यवाद बरं का, कारण हे इतक्या पटांगणात लावायचं सोपं नसतं, हे वाऱ्यात वात लावायचं एवढं सोपं आहे का काय, पण तुम्ही सुद्धा गोड आवाज दिला, तुम्हालाही मनापासून धन्यवाद. तुमच्या एका मशीनच्या देवानं 50 मशीन करावं हीच ज्ञानोबा यांच्या चरणी प्रार्थना. तुम्हालाही धन्यवाद. अनेकदा विकासदादा, सचिन दादांसाठी टाळ्या वाजवा सगळ्यांनी, त्यांच्यामुळे आपल्याला ही मेजवानी घडून आली का नाही. हो, एकादशीला असं तर काही कीर्तन नसतं घडलं आपल्याला, पण एकादशीचं कीर्तन, पुण्यस्मरणाचं कीर्तन महाराष्ट्रातले नामवंत मंडळी पाहायला मिळाले. सचिन दादा आणि विकास दादा दोनही बंधूंना मनापासून धन्यवाद देतो. तुमची एकी आशेच आबाधित राहावी आणि तुमच्या ज्ञानाचा आणि तुमच्या असणाऱ्या या सर्व संपत्तीचा आणि विचाराचा उपयोग गावासाठी, समाजासाठी होत आहे ना, आणखी व्हावा ही प्रार्थना. आई साहेबांच्या चरणी सुद्धा नतमस्तक. सगळं कुटुंबच लय प्रेमळ आल्यापासून पाहतोय मी.
औक्षण काय पूजा काय फुलांच्या पायघड्या काय टाकलेल्या सगळ्या परिवाराला सुद्धा त्यांच्या धर्मपत्नी असतील परिवारातील सुनबाई असतील दाजी असतील त्यांच्या भगिनी असतील सगळी मंडळ सगळ्यांचे आभार. वाणीला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली